तर भावना भरपूर दिवसानंतर आपण घरी गेलेलो. नायरीमध्ये बंदोबस्त संपलेला म्हणून नंतर मग घरी गेलो आणि 23 तारखेला काय बुद्ध पौर्णिमा आहे ना, तर त्या निमित्ताने कोमल आहे ना पोरांना डान्स शिकवत होती. मस्त की आम्ही डान्स बघायला गेलो तिथं विहारामध्ये. मस्त की पोरांना एक एक स्टेप शिकवत होती आणि ते बघून आम्ही मस्त की एन्जॉय करत होतो. आणि नंतर काय बघू शकता या बारक्यांची किलबिल. मस्त की तिथं बसलो आणि नंतर मग बारका एकदम भारी नाचतं ना कडा. बारक्या तुझं नाव सांग. अरे राजतो. तर संध्याकाळी मस्त की व्ह्यू एन्जॉय करतो. बघू शकता बुद्ध विहाराची इथं एवढा भारी दिसत होतं ना ढगबिग. बघू शकता छोटी गावची घरं वगैरे मस्त वाटत होती. नंतर मग संध्याकाळी घरी गेलो, आंघोळ केली, दाढी गेली आणि कैचीने मस्त की मूछ कापत होतो. कारण दुसऱ्या दिवशी आपल्याला बंदोबस्ताला जायचं होता रत्नागिरीला. रत्नागिरीहून आपल्याला मुंबईला जायचे माहिती आहे का. मुंबईला 2 मस्त की तिकडे बंदोबस्त आहेत आपले. ते करण्यासाठी आपल्याला जायचं होतं. मग मित्राला बोललो की सोड मला संगमेश्वरला. मग त्यांनी मला सोडला. नंतर मग तिथून बस केली आणि आपण आलो होमगार्ड ऑफिसला आपल्या. आणि